नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही मालवण डे 1 ब्लॉग बघितलाच असेल. आज बघूया मालवण डे 2 ब्लॉग. तर आपण कुठे आलेलो आहे? देवबाग मालवणला आलो आहे आम्ही फिरायला. संगमला संगम बघायला चाललोय मॉर्निंग वॉकला चाललो आहे आम्ही आता. संगम काय देवबाग संगम बघायला. सलीला 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 जायचं सलीला. हा हो पुढे आता सोनू आपल्याला काहीतरी सांगणार आहे क्रोकोडाईल बीच बद्दल. अरे आम्ही जेव्हा गेलेलो ना बोटीने तेव्हा त्याने आम्हाला सांगितलेलं की जिथे संगमचा बीच आहे ना तिथून पुढेच क्रोकोडाईल, तो जो बघ तो जो आकार आहे ना तो क्रोकोडाईलच्या फर्स्ट म्हणजे तोंडाचा जो पार्ट आहे ना तसा क्रोकोडाईल वाला. तर तो क्रोकोडाईल बीच आहे. तर तिकडे क्रोकोडाईल नाहीत गाईज. तर तो शेप आहे तो क्रोकोडाईल सारखा आहे, म्हणून त्याला क्रोकोडाईल बीच बोलतात. वा सोनू, ही आमची टूर गाईड आहे आजच्यासाठी. पैसे वाचलेले आहेत आमचे अजून. आम्ही बोटीचे पैसे वाचवले, चालत चाललोय आम्ही. 5,000 वाचवले. आम्ही हे बरीशी हे बोला होता ना. अशा पद्धतीने मॉर्निंग वॉक संपत आली. मॉर्निंग वॉक संपली आता. वॉक संपलेला आहे. भूक लागली आहे, खूप भूक लागली मला. खरंच भूक लागली. मस्त खोटे भूक लागली. खरं भूक लागली. ते व्हिडिओ मध्ये बोलायचं म्हणून हे बोलली ती. तिकडे बोलायला काय नव्हतं म्हणून तिने असं हे केलं. बाकी गेल्यावर एवढंच खाणार. बाकीचं आम्हाला देणार खायला. नाही तर आपले ठरलेले आणि नाश्ता आलेला आहे. तोंडावर भूक सगळ्यांच्या. ऋषी तर तुटून पडलेला आहे. ते शेवया आणि रसवर चला घावणे शेवया शेवया. चल खायला घ्या. आता आपण स्कूटी घेतली आहे रेंटवर आणि स्कूटीने सध्या आम्ही आता संगमला चाललो आहे. तिथून आमची बोट आहे. कुठले कुठले पॉइंट्स आहेत बोटला जायचे. निवतीला जाणार आहे. निवतीला जाऊ. बघू एक आहे 10 तरी पॉइंट्स आहे. म्हातारीची चूळ आहे. म्हातारीची चूळ, लाईट हाऊस आहे. बघूया आता बोटवर गेल्यावर आपण बघू. सध्या इथे आता खूप ट्रॅफिक आहे. चला बघूया पोचल्यावर, बोटीवर पोचल्यावर कसं काय ते. आता आमची बोट आली आहे. त्याच्या बोटने आम्ही जाणार आहे सगळ्या पॉइंट्सला. ही ती बोट आहे. आम्ही 6 जणच आहोत बोटीत. 2 ते 3 तास लागतील. एवढे पॉइंट्स आहेत, 10-12 पॉइंट्स आहेत कव्हर करायचे. बाकी तुम्ही हा संगमचा व्ह्यू बघू शकतात. हा संगम पॉइंट आहे. चला पहिल्या पॉइंटवर गेल्यावर तुम्हाला आम्ही आता चाललेलो आहे निवतीला.
तिकडे काय काय पॉइंट्स आहेत आपले माहिती नाही, तिकडे गेलो तिकडे होतो. गेल्यावर सांगतो. म्हातारीची चूळ, म्हातारीची चूळ आहे. अजून लाईट हाऊस. लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस आणि पुन्हा एकदा क्रोकोडाईल पॉइंट वर आलेलो आहे. क्रोकोडाईल पॉइंट. बाकी मस्त आहे, फोटो काढायला पाहिजे. असं चालू नाही केलं जाण्यासाठी, फिरण्यासाठी चालू नाही केलंय. जातायत लोक तिथे. जवळ आलं बघ. जवळ आलं. त्या बाजूला राईटला. लाईट हाऊसवर पब्लिक राहतात इथे आणि त्यांना येण्या जाण्याचा रस्ता हा पायऱ्या आहे. खूप डेंजर रिस्की असे कामं करतात पब्लिक. त्याच्यासमोर आपलं काम काहीच नाही आहे. पण लोक चढून वर का जातात? काम राहतात. करतात. लाईट हाऊस इथे राहतात पब्लिक. जातायत लोक. सरकारी माणसं आहेत, गव्हर्नमेंटचा पगार घेत आहेत. आणि ऋषीचं बघा काय झालं, फोटोग्राफी अल्ट्रा प्रो मॅक्स. आजी थोडी थोडी चूळ मारते. जोरात मार आजी. आजी जोरात चूळ मारा. आता ती थांबलेत ना म्हणून ती जोरात आजी अजून मारत नाही. थांब. गोल्डन रॉक हे ठिकाण मालवणपासून जवळ असलेल्या निवती गावाजवळ समुद्रात आहे. ह्या खडकाचे नाव गोल्डन रॉक पडण्यामागे एक खास कारण आहे. जेव्हा सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची कोवळी किरणे या खडकांवर पडतात तेव्हा हा खडक सोन्यासारखा चमकू लागतो. आता काकांनी लावली रेस त्या बोट सोबत. बघूया कोण पहिला जातोय. आपले कोण जिंकणार तुला वाटतं? काका एअरपोर्टच काय यामाचं इंजिन लावलंय. काय स्पेसिफिकेशन काय? 150 इंजिन आहे, मस्त आहे, फास्ट आहे, 2 स्ट्रोक. पण ती आपल्यापेक्षा फास्ट जाते, त्याचं काय? हे बघा धनश्रीची चूळ. म्हातारीची चूळ बघितली. आता आलेले आहेत नवीन ड्रायव्हर, लोको पायलट. सरजी ट्रिप
काका का दिली त्याला? कशाला दिली? कशाला? सोनू काय म्हणलंय? ड्रायव्हरवर मजुरीवर कसं वाटतंय सोनू आता तुला ऋषी पाटील? भगवान बचाए. मला लाईफ जॅकेट कुठे गेलं? लाईफ जॅकेट घाललं नशीब. आता आपण कुठे चाललोय? आता आपण जरा साईट सीन करायला चाललो. साईट सीन करायला आम्ही स्कूटी घेतली आहे. स्कूटीने चाललोय. काय ते रॉक गार्डन आणि काहीतरी आहे. ऋषी सांगेल तुम्हाला. ऋषी कुठे जायचंय सांग जरा. रॉक गार्डन, सुवर्णकडा रॉक गार्डन. हा रॉक गार्डन सुवर्णकडा. बघू आता आम्ही राईडला चाललोय. गोवावाली फिलिंग येते. आपण आलेलो आहोत सुवर्णकडावर. सुवर्ण क्षणाला सुवर्ण क्षणाला. इथे गोल्डन सूर्य दिसतो. Oh my God. आता इथे कोणाचा कडेलोट करायचा ते सांगा. कुणाचा? कॅमेरा. हीच ती जागा आहे जिकडे धूमची शूटिंग झाली जॉन अब्रामची. जॉन अब्राम बाईक घेऊन जातो, पैसे सगळे उडतात, ती हीच जागा आहे. बस 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 झाला बस. झटपट काढूया. कायाकिंगचं विचारायला आलेलो, काय भेटलं तर नाही, पण यांनी फुलं चोरलेत. 2 चोरले. छान आहेत. सनफ्लॉवर सारखी आहेत. ती बघ मस्त दिसत आहेत. सनफ्लॉवर कधी घेऊन नाही दिलंस ना म्हणून चोरी करायची. येस. चोरी कशाला? तूच काढून घे. कोणी प्रूफ काय तुमच्याकडे? काढलाय हो रे. व्हिडिओ नाही काढला मी. काढलाय. हा हा हा. मी माझ्या चला आता आम्ही चाललोय रॉक गार्डनला. भेटू रॉक गार्डनला. आलेलो आहे रॉक गार्डनला. रॉक कुठे? रॉक आहे. रॉक आहे तिथे. रॉक इथे आहे. दाखवतो तुम्हाला चला रॉक. रॉक करूया. इथे रॉक्स आहेत. इथे मी या रॉक गार्डनला सोनूच्या हिसाबाने बँडस्टँड करून ठेवले. नुसती गर्दी आहे इथे. त्या साईडला बघू शकता तुम्ही, नुसती गर्दी. तुम्हाला वाटेल बँडस्टँडला आहे. बँडस्टँड झालं. आता मरीन लाईन्स दाखवतो तुम्हाला. हे बघा
मालवणच्या मरीन लाईन. हो मरीन्सच. मालवणच्या मरीन्स. 2 शब्द मालवणच्या मरीनसाठी. काय नाही, सेमच आहे. सेमच आहे. सेमच आहे. फक्त इथे ते 2 शब्द. गुलाबवाले वगैरे नाही 2 शब्द मी एवढंच बोलू शकतो फक्त. हे 2 शब्द हे बोलून 2 शब्द माझे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो सगळं. संपला विषय झाला. डायमंड नेकलेस. अर्धावट डायमंड नेकलेस. मालवणची पाणीपुरी कशी वाटली? थोडी तिखट आहे पण ठीक आहे, चांगली आहे. चेस. तू काय खाणार? चहा पिली आता बाहेर काय? मस्त. तर असा होता आमचा दुसरा दिवस. आजचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो. उद्या आम्ही निघतोय मुंबईला. तर भेटूया पुढच्या प्रवासात. पाहत रहा. इफेक्ट